ज्या बायकांच्या नवऱ्याच्या अफेअर एक बिन लग्नाच्या मुलीसोबत चालू आहे, बाहेर चालू आहे, त्या बायकांचा खूप मोठा गैरसमज की ती मुलगी चालू आहे, त्या मुलीनं माझ्या नवऱ्याला गोत्यात घेतलं, नाही तर माझा नवरा असा नाही. तर त्या बायकांसाठी हा व्हिडिओ. आधी तुमच्या डोक्यावरची जी झाकण आहे ना ते काढा. ती मुलगी चालू नाही. तुमचा नवरा प्रत्येक ठिकाणी खोटं बोलून तुम्हाला तर फसवतोय, तुमचा विश्वास जिततोय आणि दरवेळा तुम्ही त्याला माफ करताय. आणि तिलाही त्यांना तसंच खोटं बोलून फसवलं असणार. आणि तुमच्या बाबतीत तो तिला सांगत असणार आहे, चांगली नाही, माझं आणि तिचं फक्त मुलामुळे एकत्र आहे आम्ही, नाहीतर मला डिवोर्सच घ्यायचा आहे, पण मुलांचं मी फ्युचर खराब करू शकत नाही. सगळ्यात कितीतरी महिला अशा आहे की नवऱ्याच्या अफेअर चालू असणाऱ्या बाईसोबत त्या भांडणं करत्या, मारामारी करत्या. पण हे चुकीचं आहे. आधी त्याला जो तुमचा विश्वासघात करतोय ना, तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, ती नाही. कारण तिलाही तुमच्यासारखंच तो टोपी घालतोय, फसवतोय. आणि ज्यावेळेस नवऱ्याला काही प्रॉब्लेम असतो किंवा जेव्हा पण प्रॉब्लेम असतो त्यावेळेला प्रत्येक लेडीज त्याच्या पाठीमागं उभं असते. आई म्हणून आई असते, बहीण असते, प्रॉब्लेम झाला तर बायको असते, इवन की प्रेमिकाही असते. पण ज्यावेळेस एका महिलेला काही प्रॉब्लेम होतो ना, त्यावेळेला तिच्या हाकेला तिचा नवराही वेळेवर हजर होत नाही, तिच्याकडनं नसतो. तिला स्वतः एकटीला सगळा सामना करावा लागतो. त्यामुळं